आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत। आता महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कृणाल राऊतांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे। कृणाल राऊतांविरोधात नागपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधिमंडळाला घेराव घालण्यासाठी 15 मार्चला पुणे ते मुंबई दरम्यान कृणाल राऊत यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र युवक काँग्रेसने पदयात्रा काढली होती। त्या पदयात्रेसाठी लागणारे साहित्य पुरवणाऱ्या वेंडरचे 10 लाख थकवल्याने नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे। तसंच थकीत पैसे मागायला गेलेल्या नागपूरला आलेल्या युवक काँग्रेसचे पदाधिकारी प्रशांत गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही कृणाल राऊत यांच्यावर करण्यात आला आहे। दरम्यान हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे या संदर्भात तक्रारदार प्रशांत गायकवाड यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। तक्रारदार प्रशांत गायकवाड आहे, ते स्वतः देखील महाराष्ट्र युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहे। नेमकी तुमची काय तक्रार आहे? मागच्या 19 मार्च रोजी विधान भवन घेराव हा कुणाल राऊत यांनी एक कार्यक्रम घेतला होता। त्या ठिकाणी जे पुणे ते मुंबई पदयात्रा त्यांनी काढली, त्या पदयात्रेमध्ये जे वेंडर्स होते छोटे छोटे, कोणी पाणी दिलं, कोणी झेंडे आणले, कोणी टी शर्ट्स छापल्या, कोणी पब्लिक आणली, अशा अनेक लोकांचे पैसे देणं बाकी आहे। तर त्या पैशासाठी आम्ही अनेक जण त्यांच्या पाठीमागे लागलो होतो की दादा ते लवकरात लवकर पेमेंट क्लिअर करा। ती लोक प्रदेश कार्यालयावर येत आहेत, पण ते प्रदेश कार्यालयावर मोर्चा आणणार होते हे सांगण्यासाठी मी त्यांना 26 तारखेला मागच्या नागपूरमध्ये त्यांच्या वडिलांकडे आलो। त्यांच्या वडिलांनी सांगितलं माझा त्याशी काही संबंध नाही, तुम्ही कुणाल राऊत आणि तुम्ही बघून घ्या। मग मी कुणाल राऊत त्यांच्या घरी गेलो। त्यांच्या घरी गेलो असता ते तिथं नव्हते। मग त्यांनी एक मोक्काचा आरोपी असणारा हर्षवर्धन, त्याचं नाव आहे त्याचं नाव आहे अभिजित हर्षवर्धन सिंग, ह्या जो मोक्काचा आरोपी आहे त्यांनी मला तर पहिले माहीत पण नव्हतं, पण त्यांनी मला त्याची व्हिडिओ दाखवली की मी मोक्काचा आरोपी आहे तरी पण बाहेर आहे, म्हणजे तू विचार कर तुला इथं काय करायचं आहे, इथून गपचूप निघून जा, परत राऊत फॅमिलीच्या जवळ यायचं नाही आणि ते पैसे तू काय विसरून जा। तर मी म्हटलं बाबा हे पैसे माझे नाही आहेत, त्या गोरगरीब लोकांचे आहेत, जे रोजंदारी करणारी लोक आहेत, तर हे पैसे कुणाल राऊतच देऊ शकतो आणि तो मोर्चा आणणार आहेत आपल्या कार्यालयावर हे सांगण्यासाठी मी त्याला गेलो होतो। तर त्यांनी हा मोक्काचा आरोपी आला, मला धमकावलं, एकाला सांगितलं रिवॉल्वर दिखा रे इसको, मग देखा ना बोले ये कैसा है, अभी इधर से वटले बोले नहीं तो तेरे को दिखा था मैं क्या है। तो मी बोला नहीं, जब तक कुणाल राऊत को मैं मिलता नहीं तब तक मैं नहीं जाऊँगा, बोला तुम इधर मार दो मेरे को। तर मग त्यांनी काय केलं, ठीक आहे बोले तू एक माझा मोबाईल हिसकावून घेतला, त्याच्या कुठल्या तरी हॉटेलचं लोकेशन पाठवलं, तिथं जाऊन थांब म्हणे, मेरे लोक तेरे पीछे रे बोला। तर मी तिथं थांबलो। मग थांबल्यानंतर मला सीताबर्डी पोलीस स्टेशनमधून एक फोन आला, सीताबर्डी पोलीस स्टेशनमधून बोलतो असं सांगून त्यांनी सांगितलं की तुमच्या विरोधात कुणाल राऊत यांनी गुन्हा दाखल केला आहे। आणि मग मला थोडंसं क्लिक झालं की हा जो मोक्काचा आरोपी आहे तो मला म्हटला होता कि तेरे ऊपर ऐसे केसेस डालूंगा ना, साले यहाँ से निकल नहीं पड़ेगा, सड़ जाएंगे बोले जेल में। तुम्हाला असं म्हणायचं की कृणाल राऊतने तुम्हाला गुंडांच्या माध्यमातून धमकावण्याचा प्रयत्न केला। तर त्यांनी मला सरळ सांगितलं अभी ये पैसे भूल जा बोले तू, तो मेला वो पैसे मेरे नहीं है, वो गरीबों के पैसे है, तो उनको देना पड़ेगा, मेरे को उनसे मुलाकात चाहिए। वेंडरला जेव्हा तुम्ही ऑर्डर दिला होता तेव्हा कुणाल राऊतने काय म्हटलं होतं की आपण पैसे ते देऊ? त्यांनी गुगल पेच्या माध्यमातून रात्री 50,000 ट्राय करत होते, पण त्यांना 50,000चं लिमिट नसल्यामुळे त्यांनी 35,000 रुपये देखील मला गुगल पे केलेले आहेत आणि तेच वेंडर्सला मी सगळे दिलेले आहेत पैसे। आणि मग बाकीचे पेमेंट सकाळी आल्यानंतर देणार असं सांगितलं, पण त्यांनी ते आजपर्यंत काय पेमेंट दिलेलं नाही। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊया। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, पैसे थकवलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात, वर मुजोरी केली जाते, धमक्या दिल्या जात आहेत, हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आणि या सगळ्या संदर्भात कृणाल राऊत यांच्याशी काही संपर्क झालाय का, त्यांनी काही बाजू मांडली आहे का? निश्चित अत्यंत धक्कादायक संपूर्ण प्रकार आहे। 19 मार्चला महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीनं मुंबईमध्ये विधिमंडळावर एक घेराव आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्या आंदोलनासाठी काही वेंडरला काम देण्यात आलं होतं। त्या दरम्यानचा हा संपूर्ण प्रकार आहे। त्या वेंडरने जे काही साहित्य या आंदोलनासाठी पुरवलेले होते त्यांचे थकीत पैसे मागण्यासाठी या प्रकरणातील जो तक्रारदार आहे तो नागपूरला आलेला होता आणि प्रशांत गायकवाड जेव्हा नागपूरला आला तेव्हा त्याला कुणाल राऊत यांनी
पैसे तर दिले नाही, मात्र गुंडांकडनं धमकवण्याचा त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. या तक्रारीमध्ये ज्या गुंडाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, अभिषेक वर्धन सिंग हा मोकाचा आरोपी आहे आणि त्याने ज्या प्रकारे त्याला धमकवलं ठीक या आहे. संदर्भात नागपूर पोलीस आयुक्ताकडे तक्रार करण्यात आली. नागपूर पोलीस आयुक्तांनी ती झोन 2 कडे वर्ग केलेली आहे. या बरोबर आहे. आता संदर्भात तक्रार करण्यात आलेली आहे, त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर काय कारवाई केली जाते, कशी दखल घेतली जाते याकडे लक्ष असेल. अपडेट जाणून घेत राहू. तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.